अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। फडणवीस मला एन्काउंटरच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न करीत आहेत असा दावा जरांगेंनी काल केला होता। तर फडणवीस त्यांच्याबद्दल जातीवाचक देखील जरांगे बोलले होते। त्यांच्या या वक्तव्याने राज्यात संतापाची लाट दिसून येत असून अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ शेअर करीत मराठा समाजाला सर्वप्रथम आरक्षण देणारे अण्णासाहेब पाटील महामंडळाची पुनर्रचना करत 75,000 मराठा उद्योजक घडविणारे, सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना नवसंजीवनी देणारे कर्मयोगी मराठा देवेंद्र फडणवीस साहेब असा उल्लेख केला आहे। पहिल्यांदा तर सागर बंगला सरकारी आहे। कोणीही सरकारी कामांनी कधीही सागर बंगल्यावर येऊ शकतं, कोणाची अडवणूक नाही। दुसरी गोष्ट, जे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं, कुठल्या निराशेतून ते बोलतायत, कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही। ते जे बोलले ते बिनबुडाचं आहे, धादांत खोटं आहे, त्यांना देखील माहिती आहे। मराठा समाजाकरता मी काय केलं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आणि मराठा समाजालाही माहिती आहे। आज जी सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आशेचं स्थान आहे, त्याची सुरुवात मी केली आहे। त्याच्या सगळ्या योजनांची सुरुवात मी केली आहे आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या सगळ्या योजना अधिक सुदृढ केल्या आहेत, त्या योजनांमध्ये वाढ केलेली आहे। मराठा आरक्षण मी हायकोर्टात देखील टिकवलं, जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात देखील टिकवलं। माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले होते आणि त्यांच्यासोबत जे काही ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या, जे काही असेल, पण ते सुप्रीम कोर्टामध्ये ते मुख्यमंत्री हे आरक्षण टिकवू शकले नाहीत, हे देखील आपण सगळ्यांनी स्पष्टपणे बघितलेलं आहे। त्यामुळे कोणाच्या म्हणण्याने मराठा समाज त्या गोष्टीवर विश्वास ठेवेल असं मानणाऱ्यांपैकी मी नाही। पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते, ज्या स्क्रिप्टवर पवारसाहेब बोलत होते, नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे। त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय आहे काय नाही आहे, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे, ती योग्य वेळी बाहेर येईल। तुर्तस एवढंच आहे, कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही, पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई ही करावीच लागेल।